कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणे आणि रायगड जिल्ह्यातील तटकरे कुटुंबाची दोस्ती सर्वश्रुत आहे। माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या रूपाने हा दोस्ताना महाराष्ट्राने अनुभवलाय। आज या दोस्तीचा पार्ट 2 कोकणात पाहायला मिळाला आणि त्यालाही निमित्त ठरली आहे कोकण विधान परिषदेची निवडणूक। पाहूया। 2010 पासून हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ तटकरे कुटुंबियांच्या ताब्यात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व इथं राहील। 2010-2012 ला अनिल तटकरे आणि 2018 ला सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरे या मतदारसंघातून निवडून आले। यातील 2010 मधील किस्सा हा थोडा वेगळा आहे। त्यासाठी नारायण राणेंचा शब्द काय असतो हे सांगणारा सुनील तटकरेंचा हा किस्सा तुम्हाला ऐकावा लागेल। अनेक वर्षाच्या प्रवासामध्ये मगाशी आपण उदयजी म्हणालात की राणेसाहेब शब्दाला पक्के आहेत। 2010 सालामध्ये ते राज्याचे काँग्रेस पक्षाचे मंत्री होते आणि विधान परिषदेची निवडणूक लागली। काँग्रेसच्या एका उमेदवारांनी बंडखोरी केली आणि राणेसाहेबांनी मला शब्द दिला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती आहे, सांगितलेलं सगळं मतदान तुला पडेल। त्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष ठाकरे साहेब होते, माणिकराव, ते त्यांना सांगायचे की मतदान वेगळं झालं पाहिजे। यांनी सांगितले मी शब्द दिलाय, आघाडीला दिलाय, सुनीलला दिलाय, तो शब्द मी त्या ठिकाणी पुरा करणार। आणि 3 सलग विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला जे काय पूर्णपणाने सिंधुदुर्गात मतदान झालं त्या साऱ्याचं श्रेय राणेसाहेबांना जात आहे, हे मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं। दरम्यान आता बऱ्याच अवधीनंतर ही निवडणूक होते। या मतदारसंघात भाजपने शिवसेनेची ताकद राष्ट्रवादीच्या तुलनेत बलाढ्य आहे, पण महायुतीकडून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे हेच उमेदवार आहेत। यातच महाविकास आघाडीकडून बाळा मानेंना उमेदवारी देत ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न झाला। मात्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी आपला करिश्मा दाखवून दिला। आज बाळा मानेंनी राणेंच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्जच मागे घेतला। ठाकरे शिवसेनेला यामुळे राणेंनी दिलेला हा मोठा धक्का ठरला। त्यानंतर लगेचच मानेंची पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली। मात्र मानेंच्या माघारीमुळे कोकणातील विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय समीकरणच बदलून गेली आहे। ही निवडणूक बिनविरोध होत अनिकेत तटकरेंनी बाजी मारली आहे। मंत्री नितेश राणेंच्या शिष्टाईनं या निवडणुकीचे चित्रच पालटलं असून तटकरे आपला गड राखण्यात यशस्वी झाले। परंतु या निमित्तानं नारायण राणे, सुनील तटकरेंनंतर आता नितेश राणे आणि अनिकेत तटकरे यांच्यातील दोस्ताना कोकणवासियांना अनुभवायला मिळाला। या घडामोडींमुळे कोकणातील राजकारणात दोस्ताना पार्ट 2 ची जोरदार चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे।